नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल महागरी रमेशमध्ये। आज आम्ही तुमच्यासाठी IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या भरतीबद्दल संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे। जर का तुम्ही 10वी किंवा 12वी उत्तीर्ण असाल तर ही तुमच्यासाठी खूप चांगली सुवर्णसंधी आहे, कारण की याचा एक्झाम सिलेबस पण खूप कमी आहे आणि याच्यात पेमेंट पण खूप चांगला आहे आणि तुमच्या राज्यात तुम्हाला हा जॉब भेटू शकतो। तर त्यासाठी हे व्हिडिओ पूर्ण बघा। याच्यात आम्ही संपूर्ण माहिती दिलेली आहे की पगार किती असेल, तुम्हाला अर्ज प्रक्रिया कशी करायची आहे, अर्ज शुल्क किती आहे आणि अभ्यासक्रम आणि बरंच काही। तर व्हिडिओ पूर्ण बघा। चला तर मग सुरू करूया। तर जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, दोन पद आहेत त्याच्यासाठी। एक आहे एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ, त्याच्यासाठी 1017 पदे आहेत आणि दुसरा पद आहे लोडर, त्याच्यासाठी 429 पदे आहेत। तर टोटल 1446 पदे आहेत आणि नोकरीचं ठिकाणी संपूर्ण भारत राहील, पण ते तुम्हाला स्टेटवरती ते प्रायोरिटाईज करणार आहेत की जसं की तुम्ही महाराष्ट्राच्या तर तुम्हाला महाराष्ट्रात जॉब भेटेल असं त्यांनी ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये म्हटलं आहे। अर्ज पद्धत पूर्णपणे ऑनलाईन आहे। वेबसाईट इथे दिलेली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सुद्धा तुम्हाला हे प्रोव्हाइड करेल। अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 सप्टेंबर 2025 आहे। एक्झाम सेंटरसुद्धा जर का तुम्ही महाराष्ट्र आणि गुजरातचे असाल तर तुम्ही नागपूर, मुंबई, पुणे, अहमदाबाद, सुरत, वडोदरा, राजकोट यापैकी कुठलेही एक्झाम सेंटर तुम्ही निवडू शकता जेव्हा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरता। नेक्स्ट आपण बघणार की शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा काय आहे। तर शैक्षणिक पात्रता यांनी सिंपल ठेवली आहे। ग्राउंड स्टाफ जर तुम्ही असाल तर तुम्ही किमान 12वी उत्तीर्ण असावे, ग्रॅज्युएट पण चालेल, पण किमान 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। लोडरसाठी फक्त 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि जर का तुमचं ITI झालेलं असेल तर ते सुद्धा हा फॉर्म भरू शकतात लोडरचा, आणि मतलब ग्राउंड स्टाफसाठी पण तुम्ही ते फॉर्म भरू शकता। जेंडर एलिजिबिलिटी काय आहे तर ग्राउंड स्टाफसाठी पुरुष महिला दोन्ही फॉर्म भरू शकतात, बट लोडरसाठी फक्त यांनी पुरुष कॅटेगरीलाच फक्त अलाव केलं आहे। फ्रेशरसुद्धा फॉर्म भरू शकतात। इथं लोडरसाठी लेडीज अलाउड नाही आहेत फॉर्म भरण्यासाठी। वयोमर्यादा ग्राउंड स्टाफसाठी 18 ते 30 दिलेली आहे, जे की म्हणजे चांगला वयोमर्यादा आहे। लोडरसाठी पण 20 ते 40 आहे की म्हणजे 40 इयर्सपर्यंत जर असाल तुम्ही तरी पण तुम्ही फॉर्म भरू शकता। कुठलेही आरक्षण याच्यामध्ये सवलत दिलेली नाही आहे, बट हे इनफ आहे की ग्राउंड स्टाफसाठी 30 वर्ष आणि लोडरसाठी 40 वर्ष। अर्ज कसा करायचा आहे तर अर्ज पूर्णपणे ऑनलाईन आहे। वेबसाईटला आधी तुम्हाला भेट द्यायची आहे। तिथं रिक्रुटमेंट 2025 असं एक सेक्शन असणार, तिथं जायचं आहे तुम्हाला, तुमच्या पद सिलेक्ट करायचं आहे, त्यात तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे। जे डॉक्युमेंट्स त्यांनी मागितले ते अपलोड करायचे आहेत, त्याची स्कॅन कॉपी तुमच्याकडे असेलच, जर नसेल तर तुम्ही कुठल्याही सेंटरमध्ये जाऊन स्कॅन कॉपी करू शकता आणि ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत। अर्ज शुल्क भरायचं आहे आणि फॉर्म सबमिट करायचा आहे आणि अर्जाची प्रिंट तुमच्याकडे काढून ठेवायची आहे। निवड प्रक्रिया काय असेल तर सिंपल ग्राउंड स्टाफसाठी यांनी फक्त लेखी परीक्षा प्लस मुलाखत म्हटली आहे, तर लोडरसाठी फक्त लेखी परीक्षा असणार। सिलेबस कसं ठेवलं, ग्राउंड स्टाफसाठी 12वीपर्यंतचा सिलेबस, म्हणजे त्याची जे कॉम्प्लेक्सिटी असेल ती 12वीपर्यंत असेल आणि लोडरसाठी ही 10वीपर्यंत आहे। परीक्षा 2 भाषेत होणार आहे, इंग्लिश आणि हिंदी। मराठी नाही राहणार, फक्त इंग्लिश आणि हिंदी राहणार आहे। निगेटिव्ह कुठलीही प्रकारची मार्किंग नाही आहे याच्यामध्ये। परीक्षेचं स्वरूप काय, एकूण गुण तुम्हाला 100 आहेत, कालावधी 90 मिनिटं आहेत आणि 4 सेक्शन्स केले आहेत। एक तुमचं सामान्य ज्ञान, त्यात की 25 गुण, गणित व बुद्धिमत्ता 25 गुण, इंग्रजी जी की फक्त ग्राउंड स्टाफसाठी आहे त्यात 25 गुण आहेत तुमचे, आणि विमानतळचं ज्ञान असणे म्हणजे जे पण एअरपोर्टचे रिलेटेड काही संपूर्ण तुम्हाला माहिती असलाच पाहिजे की एअरपोर्ट्स किती आहेत पूर्ण भारतामध्ये, एअरपोर्ट मिनिस्टर कोण आहेत, आणि म्हणजे असे बरेच जे जनरल क्वेश्चन्स असतात त्याची तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे। त्यासाठी त्यांनी 25 मार्क्स दिलेले आहेत। परीक्षेचं स्वरूप आणि सिलेबस स्टार्ट बघितलं। आता आपण बघणार की जॉब प्रोफाईल काय आहे। तर जॉब प्रोफाईलसाठी जर तुम्ही एअरपोर्ट ग्राउंड स्टाफसाठी जर सपोज सिलेक्ट झाले तर तुम्हाला काय राहणार आहे की प्रवासाचे चेक इन करायचं, बोर्डिंग पॅकेजची जबाबदारी तुमच्याकडे राहणार, तिकीट बुकिंग आणि टर्मिनल संबंधित कामं राहतील। पुरुष आणि महिला दोघांसाठी हे सेम संधी आहे। रोटेशनल पद्धतीने आठवड्यातून एक सुट्टी पण राहणार, 3 शिफ्टमध्ये काम राहणार आणि कामगिरीनुसार तुमचा करिअर ग्रोथ राहणार। तेच लोडर जे की फक्त मेल कॅन्डिडेटसाठी आहेत की बॅगेज आणि कार्गोचं लोडिंग व अनलोडिंग करणे, मतलब की विमानात जे आपण बॅग लोड करतो अनलोड करतो ती जबाबदारी तुमच्याकडे असेल। एअरक्राफ्ट कॅबिन क्लिनिंग असेल, वर्कशॉपमध्ये टेक्निशियनचा हेल्पर म्हणून तुम्ही असू शकता। व्हीलचेअरची तुम्हाला सहाय्य तुम्ही बनू शकता की जे फक्त व्हीलचेअर आणण्याचं काम करतील। तुमचंसुद्धा 3 शिफ्टमध्ये काम राहणार आहे आणि कामगिरीनुसार प्रमोशनची संधीसुद्धा राहणार आहे।
सिलेबस जसं तुम्हाला सांगितलं मी 3-4 सेक्शन्स आहेत. तर पहिले जो सामान्य गुण आहेत त्यात आपले चालू घडामोडी, कला, संस्कृती, इतिहास, संविधान, संगणक, पर्यावरणविषयी क्वेश्चन्स राहतील. बुद्धिमत्ता आणि गणितीय क्षमतामध्ये तुमचं अंकगणित, लॉजिकल रिझनिंग, कोडिंग डिकोडिंग, वय गणना, वेळ व काम. इंग्रजीमध्ये तुमचं व्याकरण, समानार्थी विरुद्धार्थी, परिच्छेद, समाज आणि शब्दसंग्रह. सिमिलरली जे तुम्हाला म्हटलं की एव्हिएशन नॉलेजमध्ये तुमच्या विमानतळाची माहिती आणि टर्म्स कुठले कुठले असतात ते तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. वेतन श्रेणी जसं तुम्हाला सांगितलं की खूप चांगली वेतन श्रेणी आहे. ग्राउंड स्टाफसाठी स्टार्टिंग 25,000 ते मॅक्झिमम 35,000 ते देणार आहेत ॲज पर युअर एक्सपिरियन्स. लोडरसाठी 15,000 ते 25,000 राहणार आहे. परीक्षा शुल्क ही ग्राउंड स्टाफसाठी 350 रुपये आणि लोडरसाठी 250 रुपये. प्रत्येक पदासाठी म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा मेल कॅन्डिडेट असेल तो ग्राउंड स्टाफसाठी सुद्धा भरू शकतो आणि लोडरसाठी सुद्धा भरू शकतो. त्यासाठी फक्त तुम्हाला वेगळे वेगळे फीस तुम्हाला द्यावं लागणार. नोकरीचं स्वरूप जसं मी आधी पण सांगितलं की 3 शिफ्टमध्ये काम राहणार आहेत. रात्र शिफ्टसही आठवड्यातून एक सुट्टी असेल रोटेशनल पद्धतीने आणि कार्यप्रदर्शनावर आधारित तुमचं प्रमोशनल असेल. तर मित्रांनो, ही सगळी माहिती होती एव्हिएशन जाहिरातबद्दल. जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअरसुद्धा करा. धन्यवाद.